मला शेतात जावं लागतं, रोजानं जावं लागतं. फाटकी साडी जर अंगावर कोणी पाहिली तर तुमचं नाव खराब होईल. मला एखादी 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी बरोबर आहे का चुकीची माया हो? अहो काहीतरी बोला, अर्ध पाकिट घ्या बाबा माझ्याकडून, पण बोला ना, लाजू नका ना एवढं. कशी मागणी? वा, बरोबर बरोबर आहे ना. आणि त्याच माय माऊलीने आपल्या मालकाला सांगावं, मालक अर्धा तास झालं ती साडी त्या बकेट मध्ये भिजत घातलेली तेवढी पिळून काढा. ही मागणी कशी आहे? अनुचित आहे. तसंच परमार्थाचं आहे, सोपं आहे हो एकदम. तुकोबराय सांगतात, अनुचित संसाराविषयी मी तुला मागणार नाही, पण उचित परमार्थाविषयी मी तुला मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि काय माझ्या जगद्गुरु तुकोबरायने मागितलेलं आहे? अभंगाचं पहिलं चरण म्हणा, हेची दान दे ग देवा, हेची दान दे ग, हेची दान हो दे ग देवा. हेची दान देगा देवा, हो हेची दान देगा देवा, हेची दान देग देवा, हेची दान देग देवा, हेची दान देग देवा, हेची दान देग देवा. तुझा वीज रण भाव, तुझा वीज रण भाव, गुण गाईन हो गाईना बळी, गुण गाईन गाईना बळी. तुझा वीज बाबा, तुझा रण भाव, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी आवडी गायनावडी. हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. ए देवा ऐक ना, जीवनामध्ये जर तुला मला दान द्यायचं असेल तर एवढंच दे की तुझा विसर जीवनामध्ये नाही झाला पाहिजे. खरं सांगू का महाराज, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला माझे हात जोडून ती, मायबाप तुम्हाला संसारातल्या कोणत्याही गोष्टीचा विसर झाला तरी चालतो, पण देवाचा विसर होऊ देऊ नका बरं. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडल त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोण वाचवणार आहे? तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी, त्याच्या अगोदरचे जेवढे काही प्रमाण आहे तेवढे वाचा. सोडविना राजा, सोडविना बंधू, सोडविना माय, सोडविना बायको, सोडविना पैसा, प्रॉपर्टी. जीवनामध्ये तुम्हाला संकटातून सोडवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर फक्त माझ्या भगवंतामध्ये. एक सांगू का महाराज, मी दररोज तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो कीर्तनातून. अरे बाबा, अख्खा समाज तुमच्या विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत असू द्या, पण ज्या दिवशी देव तुमच्या विरोधात जाईल, अख्खा समाज जरी तुमच्या सोबत असला तरी तुमचं रक्षण कोणीच करणार नाही गड्या. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ होती, जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, उद्याच्या युद्धाची तयारी करत आहे. भाल्यातला बाण काढला आणि बाणाला टोक लावत होते माझे प्रभू रामचंद्र. लाल बुंद तो बाण झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने तो बाण घेतला आणि एका चिखलामध्ये घातला. 10-5 मिनिटं झाले चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आलं. अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालं. चिखलामध्ये हात घातला, ते रक्ताने माखलेलं बेंडूक होतं, थर 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 कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. त्या प्रभू रामचंद्राने त्या बेंडकाला हातावर घेतला आणि त्या बेंडकाकडे पाहून जगाचा मालक रडायला लागला आणि त्या बेंडकाला बोलत होता, बेंडक्या, ए बेंडका,
कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जाग करतोस रे तू. आज एवढा मोठा आणीदार बाण तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. बेंडूक सांगू लागलं, देवा ज्याच्या नावाने हाक मारायची, देवा ज्याच्या नावाने धावा करायचा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर आम्ही धावा कोणाच्या नावाने करायची? म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, बायको तुमच्या विरोधात जाऊ द्या, फरक नाही पडत. समाज तुमच्या विरोधात जाऊ द्या, फरक नाही पडत. मायबाप तुमच्या विरोधात जाऊ द्या, फरक नाही पडत. पण ज्या दिवशी माझ्या देवाचा विसर तुमच्या जीवनामध्ये होईल ना महाराज, त्या दिवशी समजून चला की तुमच्या जीवनाची अधोगती सुरू झाली. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, किती जरी मोठं संकट आलं तरी माझ्या देवाचा विसर होऊ देऊ नका. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी पाहती पांडव अखंड बनवासी. म्हणून तुकोबराय सांगता, देवा जीवनामध्ये काहीच नको करू, फक्त तुझा विसरण व्हावा. आणि खरं सांगू का, तुम्हाला मला सर्वांची आठवण आहे, फक्त देवाचाच विसर तुमच्याने माझ्या जीवनात पडलेला आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, अरे थोडा वेळ माझ्या देवासाठी देत जाय बाबा नो. अरे त्या बिचाऱ्या मारुतीला नारळ फोडलं तर आभाळ गेलं, एवढी ताकद आहे माझ्या हनुमंतरायामध्ये. जगातल्या कोणत्याही पुढाऱ्याला बोलवा त्याला म्हणा, भाऊ पाणी थांबव, तो आला की ढगफुटी होईल. ही ताकद फक्त भगवंतामध्ये, ती ताकद फक्त देवामध्ये. कारण निसर्ग आणि जगणं मरण देवानं स्वतःच्या ताब्यात ठेवलं, म्हणून माणसं मंदिरात जातात. आणि मरणाच्या ठिकाणी जर वशिला चालला असता, मरणाच्या ठिकाणी जर लोक मॅनेज झाले असते ना, तर मी नारदाच्या गादीवर सांगतो तुम्हाला, या महाराष्ट्रातले मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. यम न्यायाला आल्यानंतर यांनी डायरेक्ट चेकबुक फाडून दिला असता, भाऊ हे अमाऊंट लिहिन 5 वर्ष परत येऊ. तिथं कोणाचं चालत नाही. अरे जगाच्या मालकाच्या बापाचं चाललं नाही तर तुमच्याने माझ्या बापाचं काय चाललं? म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, देवाची आठवण करा, देवाला विसरू नका. रात्रंदिवस त्याचं चिंतन करा. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृथा सास ना खोय, ना जाणीस श्वास की आवन होय ना होय. म्हणून मागत असताना देवाला एवढंच मागा, तुझा विसरण व्हावा. ठीक आहे तुकोबराय, जर मी हे दान तुम्हाला दिलं तर फक्त स्वरात दुसरं प्रमाण म्हणा. गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गाई
जोडी. देवा तू जर हे दान माझ्या जीवनामध्ये दिलं तर मी सांगतो तुझं गुण आवडीनं गुणगान गाईल. खरं सांगू का, आज परमार्थ कमी झाला असं नाहीये, परमार्थ एवढा वाढलाय महाराज. एवढं मोठं ग्राउंड आपलं पॅक झालेलं आहे आणि राहिलेलं जेवताना सगळं होईल. बरोबर आहे का नाही? जेवणाचं तिकडे आहे ना. वा, एवढं सुंदर ग्राउंड, सगळे लोक पंचकृषीतील एवढं पावसाचं पाण्याचं वातावरण असून सुद्धा तुम्ही बहुसंख्येने आले. आज परमार्थावर खूप चांगले दिवस आहे महाराज. IT पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस नाही एवढे परमार्थाला आलेले आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, IT पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस